रात्रीचा वेळ, संपूर्ण शहर झोपेच्या तयारीत होता. पण एका वडिलाचा संघर्ष तेव्हा सुरू होता. रात्री 11 वाजता एका हातात पार्सल डिलिव्हरीचा बॅग आणि दुसऱ्या हाताने आपल्या छोट्याशा मुलीला घट्ट धरून तो प्रत्येक ऑर्डर पूर्ण करत होता. लोक त्याच्याकडे आश्चर्याने पाहत होते. तेवढ्यात एक कार चालकाने त्याला थांबवलं आणि विचारलं, दादा, एवढ्या रात्री चिमुकलीला घेऊन कुठे फिरताय? तो थोडासा हसला, पण त्याच्या हसण्यामागे आयुष्यभराचं दुःख लपलेलं होतं. तो म्हणाला, ही माझी मुलगी आहे. तिची आई तिला जन्म देऊन कायमची निघून गेली. आता या जगात आम्ही दोघंच आहोत. तिला घरी एकटं सोडू शकत नाही, कारण तिला बघायला घरी कोणीच नाही. आणि पोट भरायचं असेल तर काम करणंही गरजेचं आहे. हे शब्द ऐकून त्या माणसाकडे एकही प्रश्न उरला नाही. कारण सत्य इतकंच आहे, आज प्रत्येक माणूस पैशासाठी धावत नाही, तर तो धावतो आईवडिलांसाठी, मुलांच्या भविष्यासाठी, घरच्या जबाबदाऱ्यांसाठी आणि कधीकधी फक्त 2 वेळचं पोट भरण्यासाठी. म्हणून एखाद्या वेळी एखादा डिलिव्हरी बॉय जर उशिरा आला किंवा एखादा कामगार थकलेला दिसला तर त्यावर रागवण्याआधी एकदा विचार करा. कदाचित तोही आयुष्याची सर्वात मोठी लढाई शांतपणे लढत असेल. माणसाला त्याच्या कपड्यांनी नाही तर त्याच्या संघर्षाने ओळखा.